असले आविष्कार ना गावातच होऊ शकतात. तर आज खूप चांगला दिवस आहे. आज आहे श्रीहर्षचा बर्थडे. आज खूप मजा येणार होती आणि ते मी फर्स्ट टाइम हर्षूचा बर्थडे बघणार आहे. तर मी खूप खुश आहे. बघा हर्षू, यश, मी किती चांगली मस्ती करत आहोत. हर्षू दोनच दिवसात खूप चांगला आमच्यासोबत मिक्स झालेला होता. हर्षूला माझ्याकडे येणं तर खूप आवडतं. स्पेशली तर रात्री जेवण झाल्याच्या नंतर मी त्याला माझ्याकडे असं खांद्यावरती घेऊन झोपत असते. गोल्या बघा कसं करत आहे ते जोकरसारखं. आणि नंतर मग बड्डे आहे तर मग थोडीशी रिलॅक्सिंग व्हायलाच पाहिजे. पहिले आम्ही मस्त कूलर लावून आराम करत होतो आणि गोल्या मामाकडून लाड करून देत होता. नंतर मग नानीनी भाजीची तयारी केली. त्याच्यानंतर मी सडा मारायला घेतलं. सडा मारता मारता माझ्याच डोक्यावरती सगळं पाणी आलं. नंतर सगळ्यांनी थोडीशी अशी आराम करून घेतल्याच्यानंतर हर्षू बघा किती शांत बसलेला आहे. आणि हा आविष्कार आहे. आमच्या एक मुलगा असं शांत बसलेला होता. त्याच्याकडे खूप बॉक्स होते. त्याला क्राफ्ट करायला खूप आवडतं. नंतर मग त्याने विचार केला मी काय करावं. तर त्याच्याकडे बॉक्स होते. त्यांनी एक डोक्यात अशी आयडिया आली आपण त्याने एक रोबोट बनवावं. तो रोबोट आहे त्याचा हा भाऊ आणि हा त्याचा सगळ्यात लहान भाऊ. हे असे मस्ती करत होते. तोपर्यंत संध्याकाळचा स्नॅक्स हर्षू आणि मी मस्त खात होतो. हर्षू खेळत प्लस खात होता. नंतर मग आली सेलिब्रेशनची पारी. सेलिब्रेशनमध्ये खूप मज्जा आली. हर्षूचा बर्थडे होता. सगळ्यात पहिले नानीने ओवाळून घेतलं. नंतर आईने मस्त ओवाळून घेतलं. त्याच्यानंतर मग एक जोक झाला की आम्ही हे ना झाड लावलं आणि त्याच्यानंतर मग केक कट करण्याचं मामी विसरूनच गेली. कारण की फर्स्ट टाइम तर मामा बसलेले होते म्हणून मामीला काही आयडियाच नव्हती. तर मग मस्त आम्ही असं केक कट करून घेतलं. बघा हर्षूचे किती चांगले फ्रेंड्स आहेत. आणि जर फ्रेंड्स तर हर्षूच्या बड्डेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि हर्षूला बड्डे विश तर करणारच आहेत ना, तर चला पटकन विश करा.